नमस्कार मित्रमैत्रिणींनो. दुरुस्तीपेक्षा देखभाल नेहमीच स्वस्त असते, मग ते यंत्र असो किंवा मानवी संबंध. आहारात सत्व, वागण्यात तत्व आणि बोलण्यात ममत्व असेल तर जीवनाला महत्त्व येतं. दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटं बसणं बरं आणि एकटं बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणं हे त्याहून बरं. प्रकाश सूर्याइतका प्रखर नाही म्हणून चंद्राने कधी उगवणं सोडलं नाही, कारण चंद्राला माहीत आहे सूर्य फक्त दिवसाच उगवतो, रात्र तर माझीच असते. पुस्तकाने माणसाचं मस्तक सशक्त होतं. सशक्त झालेलं मस्तक कुणाचं हस्तक होत नसतं आणि हस्तक न झालेलं मस्तक कुठेही नतमस्तक होत नसतं. कुणाचीही ताकद तो किती मोठा आहे यावर कधीच अवलंबून नसते. जो डोळ्यांनी दिसत नाही अशा एका सूक्ष्म जीवाने अख्ख्या जगाला वेठीस धरलं. प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते, म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा. आयुष्य खूप आनंदात जाईल आणि छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद घेण्याचा नक्कीच प्रयत्न करा. वेदनांना समजण्यासाठी संवेदनांची गरज असते, कारण भाषेचा अनुवाद शक्य आहे पण भावनांचा नाही. बरबाद होऊन देखील बरबादी दिसत नाही, कारण ते प्रेम आहे. त्याच्यावरची गोळी ही कुठेच विकली जात नाही. चुका दिसायला लागल्या की त्या स्वीकारायला हव्या, दुरुस्त करायला हव्या, ना की आपल्या दिसायला लागल्या म्हणून दुसऱ्यांच्या शोधायच्या नसतात, तर आपल्या चुका या दुरुस्त करायच्या असतात. प्रत्येक पाऊल योग्य नसतं, पण धोके पत्करून त्यातून जे शिकत जातात ते ध्येय नक्कीच गाठतात. स्वतःमध्ये रमणारी माणसंच स्वच्छंदी आयुष्य जगू शकतात. शून्यातून सुरुवात केलेल्या व्यक्तीला पुन्हा आयुष्यात शून्य होण्याची कधीच भीती वाटत नसते. प्रत्येक सुंदर विचार आपण आपल्या आचरणात आणायला हवा, कारण आपण जसं वागतो तसंच आपल्यासोबत घडत असतं. म्हणून जीवन चांगल्या प्रकारे जगण्याचा प्रयत्न करा. नक्कीच सुखदायक आयुष्य आपल्या वाट्याला येईल. ज्ञान म्हणजे तुम्ही काय करू शकता याचं भान असणं, आणि शहाणपण म्हणजे कधी काय करू नये याचं भान असणं. परिस्थितीच्या फुग्यात कष्टाची हवा भरून आयुष्य जगणं गरिबीलाच जमतं. निखळ हास्याला श्रीमंतीची नव्हे तर समाधानाची गरज असते. ते हास्य तुम्ही कशात शोधता यावर अवलंबून आहे आनंद. स्वतःची ओळख जर निर्माण करायची असेल ना, तर चार चौघामध्ये कौशल्य दाखवा, लायकी नाही. पूर्णपणे ओळखू न शकलेल्या व्यक्तीला आयुष्यात कधीच जास्त जवळ करू नका. कोणाचा उद्देश काय असेल आणि कसा असेल हे वेळेवर कळण्यापेक्षा आधीच आपण माहीत करून घेतलेलं चांगलं. जर नशीब काही चांगलं देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते, आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते. जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीचा आत्मविश्वास नसतो तेव्हा ती गोष्ट कधीच करू नका. तिथे तुम्ही तुमचा वेळ पैसा वाया घालवत असता. मदत ही खूप महाग गोष्ट आहे, याची प्रत्येकाकडून अपेक्षा करू नका, कारण खूप कमी लोक मनाने श्रीमंत असतात. हात कितीही लांब पसरले तरी हवं ते हाती लागेलच असं नसतं. करार असतात काही या आयुष्याचे, निपुटपणे सहन करायचे. समाधान शोधताना इतरांच्या आनंदाला ठेच लागू नये याची जाणीव झाली की आपली वाटचाल ही परिपक्वतेकडे चालली हे निश्चित समजावं. चुकीचा रस्ता, चुकीची माणसं, वाईट परिस्थिती, वाईट अनुभव जीवनात अनुभवणं खूप गरजेचं आहे, कारण त्याशिवाय आपल्याला समजत नाही आपल्यासाठी काय आणि कोण योग्य आहे. एकटी असणारी माणसं चुकीची किंवा चुकलेली नसतात, फक्त त्यांना कोणी समजून घेणारं नसतं. संगत कोणाशी पण असो, घडणं आणि बिघडणं आपल्या हातात असतं. जगात जरूर मोठे व्हा, पण माणुसकी जपा, कारण मानवता हाच खरा धर्म आहे. परिस्थिती कितीही अवघड असो, जो आत्मविश्वासाने आणि खंबीरपणे उभा राहतो तोच टिकतो. तेव्हा आत्मविश्वास ठेवा आणि पुढं जाण्याचा नक्कीच प्रयत्न करा. प्रत्येकाला खोटं बोलणारी माणसं गोड आणि खरं बोलणारी माणसं कडू वाटतात, कारण निसर्गाचा नियमच आहे की गोड साखर रोग निर्माण करते आणि कडुलिंब औषधाचं काम करतं. निंदा नेहमी त्याच व्यक्तीची होत असते जी नेहमी दुसऱ्याचं सुख धावून जात असते. जसं गुरुशिवाय ज्ञान मिळू शकत नाही, त्याचप्रमाणे निंदकाशिवाय माणूस प्रगतीच करू शकत नाही.
स्वतःच्या दुःखाची कितीही जाहिरात केली तरी त्याला खरेदी करणारं ह्या जगात कोणीच भेटत नाही. जगून झालेलं आयुष्य पुन्हा जगता येत नाही. काही चुकलं म्हणून टाईम प्लीज कोणाकडे मागता येत नाही. आपल्यावर ओढवलेल्या प्रत्येक चांगल्या आणि वाईट परिस्थितीला आपल्यालाच सामोरं जावं लागतं. लोक सामोरं जात नाहीत. प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल हे सांगता येत नाही. स्नेहाचा एक कटाक्ष दुःखी हृदयाला कुबेराच्या संपत्तीपेक्षा अधिक मोलाचा असतो. सुखासाठी कोणापुढे हात पसरू नका, वेळ वाया जाईल. त्यापेक्षा दुःखाशी 2 हात करा, नक्कीच चांगली वेळ येईल. पाप इतका सुंदर पोशाख घालून येतं की ते पाप आहे असं माहीत असूनही आपण त्याला कवटाळतो. प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा आपण सहज उघडू शकलो, फक्त आपल्याकडे माणुसकी असली पाहिजे. फणसाप्रमाणेच माणसाच्या मनाचा गोडवा असावा. वरून कितीही कठोर असला तरी आतून त्यामध्ये गोडवा असावा. संयम फार महत्त्वाचा आहे. वाईट दिवस आल्यावर कधी खचून जाऊ नका आणि चांगले दिवस आल्यावर कधी घमेंड करू नका, कारण दोन्ही दिवस जाण्यासाठीच आलेले असतात. जीवनात येणाऱ्या वाईट परिस्थितीत व्याकुळ न होता मनावर नियंत्रण ठेवून तिचा धैर्याने सामना करा. बस, माझे वाईट दिवस फक्त थोडेच शिल्लक राहिले आहेत आणि उज्ज्वल काळ समोर दिसत आहे असं समजून धीर धरा. अन्यथा घाईघाईने निर्णय घ्याल तर कमावलेलं हातचं निघून जाईल. जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक राहा. जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा साधे राहा. जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील राहा. जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा अगदी शांत राहा. यालाच आयुष्याचं सुयोग्य व्यवस्थापन म्हणतात. आपल्या आयुष्यातील प्रत्येक छोटा बदल हा एक मोठ्या यशाचा भाग आहे. आपल्या चुका आपण मान्य केल्या की आपोआपच आपलं मन आणि विचार दोन्ही पण स्वच्छ होतात. फक्त चुका मान्य करायची हिंमत पाहिजे. चांगल्या गोष्टी घडत नसतात, त्या घडवाव्या लागतात. त्यासाठी योग्य वेळी योग्य ते निर्णय घ्यावेच लागतात. सल्लागार फार महत्त्वाचा असतो. जीवनात आपला सल्लागार कोण आहे हे फार महत्त्वाचं आहे. पराक्रमी तर दुर्योधन पण होता, मात्र विजय अर्जुनाचाच झाला, कारण दुर्योधन शकुनीचा सल्ला घेत होता आणि अर्जुन श्रीकृष्णाचा. दुसरे कसे आहेत हे ज्याला समजलं तो बुद्धिमान असतो, यात शंकाच नाही. पण स्वतःला ओळखू शकणं हेच जीवनाचं खरं ज्ञान असतं. पानगळती झाल्याशिवाय झाडांना नवीन पालवी फुटत नाही आणि अडचणी आणि संघर्ष यांचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस येत नाहीत. आपलं सर्वात मोठं धन म्हणजे आपली बुद्धी, म्हणूनच तिला सर्वदा सकारात्मक ठेवावं. जेव्हा तुम्ही सकारात्मक ठेवाल तेव्हा तुमच्या लाईफमध्ये सगळ्याच गोष्टी चांगल्या घडतील. तेव्हा जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पहा आणि ध्येय साध्य करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करत राहा.